जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे बिगोनी येथील मलिकनाथ मठात फिरण्यासाठी. बघा ही सगळी आमची गँग, ही ओम्या, ही सगळी आपला मित्र परिवार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मठ कसा आहे काय आहे ते. तर आता आपण चाललेलो आहे गुफेगड. तर गुफेतनं जाणार आहे आम्ही सगळे. बघा ही आपली गँग सगळी. ओम्या चढवर हो. बघा ही सगळी महाग गँग येत आहे. घेऊन या रे त्याला बी. बकासूरला हे गुप्प फुटून जाईल भावांनो. खाली खाली बघा बरोबर नीट या रे. मित्रांनो बघू शकता काय बघा ओम भाऊ काय म्हणतो बघा. वरनं चाललंय बघू शकता मित्रांनो. बघा ही गुफा आहे. आता गुफेत एंट्री मारायची. देवीच्या मूर्ती कशी काय म्हणून चला चला बघूया, दाखवू सगळं पब्लिकला आपण. मित्रांनो लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू आमच्या नका. गणुबाईला सहकार्य करा. ओम भाऊचं ऐका थोडं. हा आपला भाऊ आहे, त्याला मोठं करा. तर चला तुम्हाला गुफा दाखवतो कशी आहे आतून. ओम भाऊ टाकूडे आता काय. बघा या आमचा बैल. चढे. तर हे गुफेचं प्रवेशद्वार आहे. तर आतमध्ये काय काय आहे तर चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो ह्या माणसाचा पडलेला तर मित्रांनो ह्या गुफेत जायलाच रस्ता नाही. परत पुढं काय विषय काय कळलं नाही. गणपती बाप्पा इथं पुराण आहे. हे गाईज समुद्र मंथन आहे. त्या साईडला देव आहे, त्या साईडला ते आपलं पाटील सांगतोय बाकीचं सगळं. 5 पाण्याचं नाग बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर चला भावांनो. मी पूर्ण सक्सेसफुल होईल माझ्या. तर चला गाईज तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आता आपण गुफेत एंट्री मारतोय. हा तर हा 5 फणीचा नाग बघितला का कसा आहे. यांचं बजेट लो होतं बघू शकता तुम्ही. हा त्या नागाच्या ह्याला गज लावलेत ते पण. तर आता गुफेत खूप अंधार आहे पब्लिक. तर चला. हे गाईज तर हे श्रीकृष्णाचे आई वडील बघू शकता तुम्ही. पाहू शकता. म्हणजे ते बनवलेलं कसं आहे जसं होतं त्या टायमिंगला. पूर्ण श्रीकृष्ण चरित्र आधारित आहे ह्या गोष्टीवर. हा हे बघा कंस मामा ते मुलांना मारलेलं. तर चला तुम्हाला अजून पुढं काय काय आहे ते दाखवतो. सगळं आहे हा डोंट वरी. हे तर ते श्रीकृष्णाचे वडील ज्यांना बंदी केलं. तर आता आपण गुफेत चाललेलो आहे. ही नारद मुनी आणि बाकी हे सगळे देवदाराम कसं आहे अरेंजमेंट हे केलंय. चला गुफेत दाखवतो तुम्हाला. गुफेत अंधार तर खूप आहे. बघूया पुढं काय काय आहे. श्रीकृष्णाला गोकुळात निघताना वासुदेव. हा श्रीकृष्णांना गोकुळात नेताना वासुदेव. चला पुढे. तर बघू शकता आमचा अवधूत पशुप्रेमी. हा लय प्रेम. सांगा त्याचा आवडता प्राणी आहे. चला. तर हे श्रीकृष्णाचा पाळणा आहे. पण डेकोरेशन कसं केलंय पब्लिक बघा तुम्ही. हे बघा अतिशय अप्रतिम. हे बवंडर राक्षस. हो गोरीला. हे कसलं गोरीला बघा. प्रतीकला उभा करा रे. प्रतीक भाऊ उभा राहा. कुठे गेला भाऊ गावला प्रतीक भाऊ. तर बघा त्याचं पोरग. तर चला आपण पुढं. ही राक्षसीनी अरे ती नाही का बघा दूध काय. हा पण हे तर सध्या शूर्पणखा आहे नाही शूर्पणखा राहणार. बरं असून द्या काय असेल ते असेल. तर पब्लिक ही आपली सगळी गँग खूप एन्जॉय करते. हे आपलं शंभूला म्हणजे आपले महादेवांचे मूर्ती आणि पिंड. तर चला पुढे अजून काय काय आहे पाहूया. हॅलो. तर हो का आला ही खच्ची मित्र आमचा ओम भाऊ आलाच फोन. तर हो का हे वाहक
ओम भाऊ चिता नाही हे बाग हे तर चला अंधार तर खूप आहे आतमध्ये तुम्हाला अजून बरेच काय काय दाखवतो हे त्यांचे काय सोंगोडे त्यांचे मित्र परिवार जसं आम्ही आज आमचा मित्र परिवार घेऊन आलोय तसं त्यांचं मित्र परिवार आहे हा बघा किती गोंडस आहे चिता आहे तर चला पब्लिक तर हे आपले मित्र जीवलग मित्र म्हणले तर ओम भाऊ वाडगे तर हे बघू शकता हत्ती आणि ते ह्या माणसाच्या हाताचं बजेट कमी होतं सध्या म्युझियम वाल्यांचं सध्या काय विषय हे बंद झालेला आहे बंद आहे म्हणजे सध्या हे तुटल्या फुटलेलं आहे पण बघा हे खूप खास आहे तर दूध आमच्यातला आहे का नाही त्याच्यासारखे पांडा त्याचे जोडीदार खास अवधूतचा फेवरेट पेट आहे पांढरा बघा ते अवधूत दिसतोय का ब्लॅक शॅडोला बघा इथं कंस मामाचे मुंडी उडावलेले आहे तर बघूया पुढे हे ऋषी मुनीवर कुठले आहेत ते आम्हाला सांगता येणार नाही नाव नाही इथं हे ओम भाऊला लय माहिती त्यांच्याबद्दल तर ही महादेवाची पिंड खूपच छान आहे तर बघू शकता पब्लिक ते सुद्धा खूप भारी आहे बघू शकता हा आणि एक वेळेस आहे ना अवश्य भेट द्या इथं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण एकदम खूप असं डेकोरेशन भारी केलेलं आहे म्हणजे गुफा असं सगळं रिअल असल्यागत फील करण्यासाठी अर्धमाने ओम भाऊ हो का हे आमचे येडे जवळ मित्र कशी करतात बघितलं का हे असली बघा कुठं वाटत नाही बळत आणले त्यासाठी हो का ही पाटील संस्कार आणि त्याच्याकडे एक संस्कार नाही पाया पडा देवाच्या पाया पडा हो का महादेवाची अजून एक पिंड खूप अतिशय भारी आहे नाही दोन्ही रस्ता एक साईडला निघतो तर पब्लिक चला आपण चाललेलो आहे आता सगळी हे आपलं मित्र परिवार खूप जीवलग आहे म्हणजे आता हो का या गुफेत तर खूप अंधार आहे वटवागळा ही आहेत इथं राहतात हा कनप्पाची स्टोरी कनप्पाची स्टोरी पण मलाच माहित नाही करायचं काय हा ते पिंड मांडलेलं तीच ना कुठला तर इथं महादेवाची पिंड खूप आहेत हो का अजून एक गाव भेटले आम्हाला पिंड शिवभक्तांनी अवश्य भेट द्यायचे इथे हो का आमचा सगळा मित्र परिवार त्यातलं काही जण येड्यागत करतात जरा आता काय करता हा झाल्यात म्हणून सांभाळायच्यात हो का ती खास करून ती मागचा दिसतोय का हो का हात गेला हा त्याच्या इंस्टाच्या आयडीला जाऊन फॉलो करा प्रतीक आयडी काय रे तुझी प्रतीक दातीर इट्स प्रतीक दातीर तर हो का इथं भजनी मंडळ अतिशय खूप सुंदर आहे हा आणि हे हो का फिरसे अजून एकदा महादेवाची पिंड मंदिर दर्शन घ्या रे ती मागून घेत चालूय आम्ही पण अजून बी घेतलं तर चला पब्लिक पुढे गुफा अतिशय खूप मोठी आहे चला ना मस्त आहे गुफा गुफा फिरण्यासारखं आहे ठिकाण बघा इथं अरे आमचा आवडून कोण हरवलंय का सापडला अतिशय सुंदर अशी गुफा आहे हो का इथं अजून एक महादेवाची पिंड आहे लाईट लाव रे बघू शकता पब्लिक तर असंच भरपूर असं आहे जे श्रीकृष्णासोबत झालेलं आहे असं त्यांनी बनवलेलं आहे इथं श्रीकृष्णाचा पूर्ण जन्म इथं दाखवलेला आहे हा दोन आहे दोन्हीकडे एक रोड तर परत महादेव असं खूप सुंदर गेलेले आहेत पाटील येऊन द्या ते बाकीची गँग आमची दुसऱ्या साईडने गेलेली आहे इथं असा खूप अंधार आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही तर तुम्हाला पुढे गेलं की दाखवतोच बाकीचं काय काय आहे ते इथं सगळं आमची दुसरी गँग कुठून निघत आहे बघा इथे सगळी पुढून आलेले आहेत हा त्यांचा दरबार सगळे हो का इथं बसलेले आहेत
हा सभागृह आहे असं पाटील म्हणतात. हे आहेत तर ओमभावाला दत्तक घेतलेला आहे. तर चला पुढे पब्लिक चला. इथं एकच बल दिसला आतापर्यंत आम्हाला, नाही तर पत्र्याला बोळ इथं. हे काय ते काय रे नाही माहिती यांना बी, मला बी नाही माहिती. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये नक्की. हे इथं हवन चालू आहे, कसं डेकोरेट केलंय हे बघा, खूप छान असं बनवलेलं आहे. इथं काय इथं अजून एक महादेवाची पिंडन मूर्ती आहे. इथं सगळ्यात मस्त आहे, खूप अशी सुंदर आहे. दर्शन घ्या मुलांना. तर चला पुढे अजून काय काय आहे. बघू आता आपण एन्जॉय करत राहू तोपर्यंत आपला ब्लॉग. हा आणि सबस्क्राईब करा विसरू नका, लाईक फॉलो करा. आमची टीम जरा दमल्यागत वाटायला लागली मला, पण असं बाहेर गेला हिल पासतो. तर इथे मारुतीची मूर्ती आहे, म्हणजे जय हनुमानची. दर्शन घ्या रे. जेव्हा ही सगळी गँग आमची बाहेर आली, आता थोडे अजून गुफा संपलेली नाहीये. तर चला खाली. हो का, देवाला विसरू नका. तर चला पब्लिक खाली. पब्लिक हे महाकाली देवीचं मंदिर आहे. तर चला अजून इथं पण आहे एक मूर्ती. इथं लक्ष्मी मातेचं मंदिर म्हणजे मूर्ती आहे. तिथे सरस्वती देवींची मूर्ती आहे, खूप अतिशय छान आहे. पिंड आहे आणि हे फोटो कुणाचे ते माहित नाही आम्हाला, पण तर हे अजून गुफा संपलेली नाहीये. तर चला पब्लिक एन्जॉय. चला पोरांनो म्हण की तू एन्जॉय करा पब्लिक. तो व्हिडिओ मस्त आहे असं बघण्यात. इथं खूप भारी बघण्यासाठी आहे, तुम्ही एकदा 100% विजिट करू शकता. तिकीट काय खूप जास्त नाहीये. तर पब्लिक आपण आता सध्या गुफेच्या बाहेर आलेलोच आहे. खूप अशी सुंदर गुफा आहे, जिथे खूप बघायसारखं आहे. आणि हे गुफेचे वरच्या साईडचं गेट म्हणलं तरी चालेल किंवा द्वार. इथं बघा हे सगळे बाहेर त्यांचं वातावरण. इथं बघा घोडे बनवलेले आहेत. तर जाणारच आहे आपण, तुम्हाला सांगू तिथे गेल्यावर काय काय आहे ते. त्यातला एक प्रतीकला घोडा लावायचा आहे. अतिशय खूप सुंदर असा बघायसारखं आहे इथं. एक वेळ अवश्य या तुम्ही बघायला, खरंच या. ओमभाऊचं आहे का थोडस, अजून पूर्ण झालेलं नाही कम्प्लीट. इथं पण बंद आहे सध्या. हा मठ सध्या बंद आहे, पण बघाय तुम्ही येऊ शकता. घोड हे बघा, ते किती मोठा रथ बनवलाय थोडक्यात. मित्रांनो खूप रिस्क घेऊन आम्ही आलेलो आहे इथे, उडी मारून साईडने गेट वरून. आणि एंट्री नाही आता अवेलेबल. हा अवेलेबल झाल्यावर तुम्हाला सांगतो. आणि ज्यांना यायचंय त्यांनी 100% कमेंट मध्ये सांगा, आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू. तर चला तुम्हाला अजून दाखवतो. इथं खूप बघण्यासारखं आहे. इथं धावलाय हो. सगळ्यात टॉपचं म्हणजे सगळ्यात वरती चढावरती इथे एक नंदीची मूर्ती आहे. नंदीची मूर्ती आहे आणि तिथे गणेशाची मूर्ती आहे. खूप अशी मोठी आहे मूर्ती. शनिदेवाची पण मूर्ती आहे. शनिदेव नका माग लागू आमच्या. लागू नका शनिदेव. आमच्या आधीच लय लंका लागले. वातावरण ही खूप भारी आहे.
काय सूरज कसं आहे वातावरण? आता गणपती बाप्पा समोर बघू शकता तुम्ही, दाखवते एकदा. हा हो का, गणपती बाप्पाची खूप मोठी मूर्ती आहे अशी. त्याच्या शेजारी आपल्या महादेवांची मूर्ती आहे आणि पिंड, ते शनिदेवांची मूर्ती ना. असं खूप बघायसारखं आहे इथं. होय अवधूत, कसं वाटतंय? हा एक नंबर आहे. काय यायला लागतंय का मनाला नाही? सुख भेटलंय, मनाला सुख भेटलंय. इथे आम्हाला शहाजी बापू पाटील आठवले. काही झाड डोंगर एकदम मस्त. तर चला आता खाली नाही समजत झाड. रामायण मधला इथं एक सीन आहे. इथे खाली कृष्णा आणि राधेचे म्हणजे काय ते प्रेम ना, प्रेम किंवा त्यांचे हे आहेत ते म्हणजे मूर्ती आहे, लीला कृष्ण लीला आहेत. कृष्ण लीला आहेत. असं खूप मोठं गार्डन बिल्डन आहे इथं. हो का, इथं इथं प्रत्येकची फॅमिली भेटलेली आहे आपल्याला. प्रत्येक अतिशय खुश झालेला आहे. फ्युचर मधलं स्वप्न पूर्ण होत आहे इथं. हे सीता आणि त्यांचे 2 पुत्र आहेत, लव कुश लव आणि कुश. अंकुश हा, रामाचा पांढरा. घोडा पकडलेला सीन आहे तो लव आणि कुशने. हा अरे पण त्याला दावच नाही त्या घोड्याला. अरे ते दावा आपल्या प्रतीकने नेले म्हणताय. इथं खूप मोठा शंख आहे जो फक्त प्रतीक वाजवू शकतोय. हो का, इथं माग कसा आहे हा हत्ती, नाद करते काय. हा व्हिडिओ बघावंच लागतोय. हो मी घोड्याला दावा नाही, प्रतीकने दावा. तर चला भावांनो, अरे इकडे चला ना, इथं बसतंय. आहे की इथं काय तिथं फोटो काढला का त्या बैलगाडी बसलंय भारी. काढू ना, चल ना. सबस्क्राईब आणि कमेंट पण करावं लागते. तर इथं हो काय असं कल्चरल खूप आहे. जसं महाराष्ट्राची संस्कृती आहे ना, तसं खूप भारी सजवलेलं आहे इथं. तर कसं वाटतंय तुम्हाला भावांनो सगळ्यांना येऊन? मस्त एकदम. प्रतीक तुला कसं वाटतंय? एकच नंबर. तर तुम्हाला कसं वाटतंय भावांनो? मस्त आहे मस्त. बघायसारखं आहे का नाही इथं? यायला पाहिजे का नाही म्हणजे पब्लिकनी? सगळ्यांनी अवश्य भेट एकदा. आमच्या अवधूतची इच्छा होती इथे यायची. तर चला तुम्हाला दाखवतो पूर्ण बाकी. केली अवधूतची आम्ही. महाराष्ट्रीयन सगळी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. तिथं बैलगाडी एक आहे, तर तुम्हाला जवळून दाखवतोच. काय बैलगाडी बघा कशी सजवलेली आहे. एक कुटुंब थोडक्यात म्हणलं तर चाललेलं आहे एकदम. किती असं जरा थोडस ओल्ड इज गोल्ड. तर तिथं महादेवाची मूर्ती खूप मोठी एक आहे. तर पाहूया आपण जाऊन. जिथं जाईल तिथं महादेव. महादेव आम्हाला जिथं जाईन तिथं पावतच आहेत. पब्लिक हे खळ आहे जे बैलांना गोल फिरून ते धान्य काढतात. ज्वारी किंवा गहू हे सगळं करतात. जुनी पद्धत. आणि तो नाही चालू आहे. इथं हो का उपनायचं चालू आहे. इथं तर आमचे गडी शूट करून घेत आहेत, फोटोशूट. इथं असे खूप कल्चर भारी आहे. हो का, इथं आपलं पेरणी ही चालू आहे असं दाखवलेलं आहे. हो का, बसलेले आहेत बैलगाडीत. तर पब्लिक ही महादेवाची खूप मोठी, इथली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. तळ्यापाशी आहे पण. हो का, स्विमिंग पूल टाईप बनवलेलं आहे तिथं. आणि तिथं शेजारी चिटकून महादेवांची मूर्ती आहे. डिमांड आहे. तर इथं 2 वाघ आहेत. एक सिंह आहे आणि दुसरा वाघ आहे. आमच्यातली बी सगळी वाघ आहेत, पण सगळ्यात मोठा हो का ही हो का तो कशा बसलाय? मेंढीवरती बसलेला आहे. तर आमचा एक जण वाघ बसून दाखवून तुम्हाला वाघावर दाखवतोच तुम्हाला. प्रतीक वाघावर बसलेला आहे, पण वाघच दिसतोय. सूरज उगत दुसराच काहीतरी दिसतोय. घ्या समजून आता तुम्हीच. आम्ही जिथून आलतो हे मठ बंद आहे. तर आम्ही जिथून आलतो तिथून आता माघारी चाललेलो आहे. तर दाखवतोच तुम्हाला आम्ही कुठून आलतो. हो का, आम्ही इथून आलेलो आहे. एक साईडून कामन पुढून बंद आहे मठ. बघा ते खालच्या साईडला 2 व्हेकल दिसतात का नाही, ते आमचे आहेत. तर पब्लिक व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.